नमस्कार, मी नीलम. तुमचे मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्युअर व्हेज तडका बाय नीलम. स्वयंपाकात भाजी कोणतीही असो, जर मसाला परफेक्ट असेल ना, तर त्या भाजीची चव दुप्पट होते. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका खास मसाल्याची रेसिपी. तर आपण आज बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन कांदा लसूण चटणी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता आपण इथे 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, जे मी उभे चिरून घेतलेले आहेत. 5 ते 6 कुड्या घेतल्या आहेत लसणाच्या, ज्या आपण सोलून घेतलेल्या आहेत. 1 वाटी खोबऱ्याची घेतली होती, आपण खिसून घेतले आहे खोबरं. आणि मी इथे अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे. बडीशेपमुळे चटणीला खूप छान सुगंध येतो, त्यामुळे मी बडीशेप वापरलेली आहे. आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात. मसाले हे एक एक करून भाजणे महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक जिन्नस हा भाजायला वेगवेगळा टाइम घेतो. आता आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण जे खिसलेलं खोबरं होतं ते व्यवस्थितपणे भाजून घेऊयात. आणि हे सर्व मसाले भाजताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि त्यामध्येच हे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. तर आपण खोबरं हे लालसर कलर येईपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, चांगलं भाजून झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपण दुसरे मसाले सुद्धा भाजून घेणार आहोत. याला आपण काढून घेऊयात. आता आपण याच कढईमध्ये लसूण आणि बडीशेप भाजणार आहोत. थोडंसं तेल टाकायचंय आणि यामध्ये आपण जो घेतलेला लसूण होता तो टाकायचा आहे. याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं. यानंतर यामध्ये बडीशेप टाकायची आहे आणि लसूण आणि बडीशेप व्यवस्थितपणे यामध्ये परतून घ्यायची आहे. लसूण चांगला परतलेला आहे. आता आपण बडीशेप टाकूयात आणि याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. चांगला भाजल्यानंतर हे पण आपण काढून घेऊयात आणि आपण कांदा भाजणार आहोत. आपलं छान भाजून झालेलं आहे. कांदा भाजण्यासाठी मी लोखंडी कढई वापरली आहे, जेणेकरून कांदा व्यवस्थितपणे भाजला जाईल आणि आपली दुसरी कढई सुद्धा खराब होणार नाही. आणि लोखंडी कढई वापरल्यामुळे चटणीला एक वेगळी चव येते, चांगली चव येते. आणि लोखंडी कढई जरी खराब झाली तरी पण ती व्यवस्थितपणे नंतर स्वच्छ करता येते. त्यामुळे मी लोखंडी कढई खास वापरलेली आहे, कारण आपल्याला कांदा हा चांगला भाजून घ्यायचा आहे. अगदी लालसर होईपर्यंत याला भाजायचा आहे. त्यामुळे कढई सुद्धा खराब होऊ शकते, त्यामुळे मी इथे लोखंडी कढई वापरली आहे. आणि लोखंडी कढईमध्ये भाजल्यामुळं कांद्याची चव आणि चटणीची चव एक वेगळीच येते, छान येते. आता आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत. आता आपण हे मसाले वाटून घेऊयात, एक एक करून वाटून घेऊयात मिक्सरमध्ये. तर सर्वात आधी मी लसूण आणि बडीशेप ही मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे बारीक अशी वाटून घेणार आहे. यानंतर आपण कांदा आणि खोबरं वाटून घेऊयात. आधी आपण लसूण आणि बडीशेप व्यवस्थितपणे वाटून घेऊयात. तर लसूण आणि बडीशेप आपली व्यवस्थित वाटून झालेली आहे. आता मी खोबरं आणि कांदा दोन्ही पण एकत्रच वाटून घेणार आहे. हे बघा, हा आपला मसाला तयार आहे आणि हा सर्व मसाला आपण एका बाउलमध्ये काढून व्यवस्थितपणे याला मिक्स करून घ्यायचा आहे. हा सर्व मसाला व्यवस्थितपणे मिक्स केल्यावर आपण चटणीची तयारी करूया. तर तयार आहे आपला मसाला. आता आपण इथे एक परात घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जो मसाला बारीक केलेला होता तो यामध्ये व्यवस्थितपणे काढून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हा हा मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला तेव्हा पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, नाहीतर आपल्या चटणीला बुरशी लागू शकते. आता या चटणीसाठी मी जी पावडर वापरत आहे
ही मी खास घरीच तयार केलेली आहे. यात मी जास्त तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि या मिरच्या आधी उन्हामध्ये चांगल्या कडक वाळून घेतलेल्या आहेत आणि यानंतर यामध्ये धने आणि सर्व खडे मसाले तेलामध्ये चांगले भाजून मिक्स केले आहेत आणि हा सर्व मसाला मी डंकावरून दळून आणलेला आहे. त्यामुळे याला घरगुती चव आणि खमंगपणा आहे. मी माझे हात स्वच्छ धुतलेले आहेत कारण मी हातानेच मिक्स करणार आहे. आता आपण चटणी मिक्स करायला सुरुवात करूया. आपण जो वाटलेला मसाला आहे यामध्ये ही पावडर थोडी थोडी करून टाकूया. हा मसाला पावडरमध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाला पाहिजे, त्यासाठी तो हातानेच मिक्स करा. हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं, मसाला आणि पावडर एकमेकांना छान चिकटतात आणि चटणीला चांगली चव येते. पण जर तुमच्या घरी लहान बाळ असेल किंवा तुमच्या हाताला कशाची ॲलर्जी असेल तर मात्र काळजी घ्या. तिखट हाताला लागल्यामुळे नंतर जळजळ होऊ शकते. अशा वेळी तुम्ही चमच्याचा वापर करा किंवा हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून मगच हे मिश्रण मिक्स करा आणि मिश्रण हे व्यवस्थितपणे मिक्स झाले पाहिजे. आणि आपल्याला लागेल तशी आपण पावडर घेऊयात आणि या मसाल्यामध्ये ही पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. आपला मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलंत ना की घरच्या मसाल्यामुळे आणि लोखंडी कढईमध्ये मसाला भाजल्यामुळे याला किती सुरेख रंग आला आहे. ही चटणी तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली तर अनेक दिवस टिकते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या हाताला जळजळ होते किंवा लहान बाळ घरामध्ये आहे तर तुम्ही हँड ग्लोव्हचा वापर करा किंवा चमच्याचा वापर केला तरी चालेल. तर तयार आहे आपली झणझणीत आणि खमंग कांदा लसूण चटणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच घरगुती रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.